Next article is difference between DNA and RNA. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड आणि रायबोन्यूक्लिक ऍसिड या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? सिंपल डिफरन्सेस इथं आपण विचारात घेणार आहे. फर्स्ट, मेनली प्रेझेंट इन न्यूक्लियस. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड मेनली न्यूक्लियस मध्ये असतं, पण रायबोन्यूक्लिक ऍसिड मात्र न्यूक्लियस मध्ये पण आहे आणि सायटोप्लाझम मध्ये पण आहे. So first difference is DNA is mainly present in nucleus while RNA is present in nucleus as well as cytoplasm. DNA acts as genetic material in all organisms except RNA virus. फक्त RNA व्हायरस वगळता बाकी सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए हेच जेनेटिक मटेरियल आहे, हेरिडिटरी मटेरियल आहे. म्हणजे RNA व्हायरस मध्ये RNA हे जेनेटिक मटेरियल आहे. Acts as a genetic material in RNA virus. DNA is made up of deoxyribonucleotides, while RNA is made up of ribonucleotides. डीएनए मध्ये डीएनए जनरली कसं आहे, डबल स्ट्रँडेड आहे. डीएनए जनरली डबल स्ट्रँडेड आहे. आरएनए जनरली सिंगल स्ट्रँडेड आहे. डीएनए मध्ये डबल स्ट्रँडेड असल्यामुळं प्युरिन S2 पिरिमिडिन रेशो 1:1 आहे. आरएनए मात्र सिंगल स्ट्रँडेड आहे. जर कुठं फोल्ड असतील तर त्या फोल्डेड पार्ट मध्ये नायट्रोजन बेसेस मध्ये पेअरिंग असतं. अदरवाईज नायट्रोजन बेसेस अनपेअर्ड आहे. त्यामुळं प्युरिन पिरिमिडिन रेशो नॉट 1:1. इकडं आपण म्हणू शकतो नायट्रोजन बेसेस आर always paired. इकडं म्हणू शकतो आपण जनरली अनपेअर्ड. जनरली अनपेअर्ड and paired only in folds.
कुठं फोल्ड असतील तर त्या भागामध्ये नायट्रोजन बेसेस मध्ये पेअरिंग असतं. अदरवाईज ते कसं आहे, अनपेअर्ड आहे. त्यामुळं प्युरिन पिरिमिडिनचा रेशो कसा आहे, इकडं 1:1 आहे, इथं किती आहे सांगता येत नाही कारण तसं फिक्स नाही आहे, म्हणून आपण नॉट 1:1 म्हणतो. आता नायट्रोजन बेसिस जे डीएनए मध्ये आहेत ते कोणकोणते आहेत? डीएनए कंटेन्स ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन. आरएनए मध्ये नायट्रोजन बेसिस ॲडेनिनला ॲडेनिन आहे, ग्वानिनला ग्वानिन आहे, सायटोसिनला सायटोसिन आहे, परंतु थायमिनच्या ऐवजी युरॅसिल आहे. So in RNA, thymine is replaced by uracil. थायमिनच्या ऐवजी इथं युरॅसिल आहे. त्यानंतर इथं जी शुगर आहे, पेंटोज शुगर जी आहे, ही डीऑक्सीरायबोज आहे आणि इकडं जी शुगर आहे ती रायबोज शुगर आहे. So presence of deoxyribose sugar and ribose sugar हा पण डिफरन्स आहे. डीएनए जनरली एका टाईपचं असतं. आपल्याला फॉर्म्स ऑफ डीएनए हे एक आर्टिकल आहे, डिटेल गरजेचं नाही आहे, परंतु टाईप एकच आहे, पण फॉर्म्स मात्र त्याचे किती आहेत? ए डीएनए, बी डीएनए, सी डीएनए, डी डीएनए, झेड डीएनए. बाकी सगळे राईट हँडेड आहेत, परंतु झेड डीएनए फक्त असं लेफ्ट हँडेड असतं. आणि त्याच्यापैकी सर्वात कॉमन टाईप जो वॅटसन क्रिकने स्टडी केलेला आहे तो आहे बी डीएनएचा. कारण एका टर्न मध्ये बेस पेअर किती आहेत? त्यात 10 बेस पेअर्स असल्यामुळं ते डीएनए वॅटसन क्रिकने स्टडी केलेला आहे. बी डीएनए इज मोस्ट कॉमन. तर एका टाईपचं असतं. आता इकडे जेनेटिक नॉन जेनेटिक दोन टाईप झाले, परंतु नॉन जेनेटिक आरएनए सुद्धा 3 टाईपचं आहे. मॅसेंजर आरएनए, ट्रान्सफर आरएनए आणि रायबोसोमल आरएनए. डीएनए प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस कंट्रोल करतं. इट कंट्रोल्स द प्रोटीन सिंथेसिस. बट RNA helps the process of protein synthesis. So DNA is just like a owner. एखादं शॉप आहे, त्या शॉप मध्ये कोणीतरी ओनर आहे, तो सगळ्याला ऑर्डर सोडणार आहे, हे द्या ते द्या, हे असं काम करा तसं काम करा. बाकीचे सगळे वर्कर्स आहेत, सपोर्टर्स आहेत किंवा हेल्पर्स आहेत त्यांना. म्हणजे डीएनए कडे सगळी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, काय बनवायचं याचा निर्णय डीएनए करणार आहे. कारण पूर्ण ब्ल्यूप्रिंट कुणाकडे आहे? तर डीएनए कडे आहे. आणि जशी माहिती डीएनए कडे आहे त्याप्रमाणे हे तिन्ही टाईपचे आरएनए काम करत असतात. ते हेल्पर आहेत. सो डीएनए इज जस्ट लाईक अ ओनर and RNA are just like a helper. असे अनेक डिफरन्स आपल्याला इथं करता येतील. मुख्य जे 10 डिफरन्सेस इथं दिसत आहेत ते आपल्यासाठी सफिशियंट आहेत. डीएनए आणि आरएनए मध्ये हे सगळे डिफरन्स आहेत. आता आपल्याला डीएनए चा स्टडी तर केलेलाच आहे, आरएनए चा शिल्लक आहे. सर हा, एक्सक्यूज मी सर,
हा बोल. RNA मधला 6 काय आहे? हा RNA मधला 6th पॉइंट काय लिहिलाय? तो अर्धा कट झालाय तिकडे कॉर्नरला. जनरली अनपेअर्ड बट पेअर्ड इन फोल्डेड रिजन ओनली. ओके, थँक्यू सर. ओके, जरा इकडे घेतो हे. नाउ रायबोन्यूक्लिक ऍसिड याबद्दल आपण आता डिफरन्स मध्ये माहिती घेतलेलीच आहे. जनरली न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम मध्ये आढळणारं RNA, सिंगल स्ट्रँडेड RNA, रायबोन्यूक्लिओटाइडनी बनलेलं RNA, त्यानंतर ॲडेनिन, ग्वानिन, युरॅसिल आणि सायटोसिन 4 बेसेस आहेत. रायबोज नावाची शुगर आहे, सिंगल स्ट्रँडेड आहे. जनरली कुठं जर फोल्ड असेल तर त्या फोल्डेड पार्ट मध्ये पेअरिंग असतं. नायट्रोजन बेसेस ऑलवेज पेअर्ड असतात DNA मध्ये, परंतु RNA मध्ये फोल्डेड रिजन मध्येच पेअरिंग असल्यामुळं नायट्रोजन बेसेसचा रेशो जो आहे, प्युरिन पिरिमिडिन रेशो जो आहे, तो 1:1 DNAचा आहे. इकडं नॉट 1:1 आपण म्हटलेलं आहे. बेसिकली RNA हे 2 टाईपचा आहे, जेनेटिक RNA and non-genetic RNA. You know, in some RNA virus, जसं HIV व्हायरस आहे, हिपॅटायटिस B व्हायरस आहे, किंवा सध्याचा कोरोना व्हायरस आहे, याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल कोणत्या फॉर्म मध्ये आहे? RNA. हे RNA व्हायरस आहे. म्हणजे जेनेटिक मटेरियल काही व्हायरस मध्ये RNAच्या फॉर्म मध्ये असतं. आता प्लांट व्हायरसेस म्हटलं तर प्लांट व्हायरसेस मध्ये जनरली RNA जेनेटिक मटेरियल आहे. ॲनिमल बॅक्टेरियल व्हायरस म्हटलं तर DNA च्या फॉर्म मध्ये आहे. आणि ॲनिमल व्हायरसेस मध्ये काही व्हायरसेस मध्ये DNA जेनेटिक मटेरियल आहे आणि काही व्हायरसेस मध्ये RNA जेनेटिक मटेरियल आहे. व्हायरसकडे स्वतःची मेटाबॉलिक मशिनरी नसते, तो एक टेररिस्ट सारखा आहे, दुसऱ्यावर आक्रमण करणार आणि ते सगळं आपल्या ताब्यात घेणार आणि आपल्याला पाहिजे तसं मल्टिप्लिकेशन करणार. तर हे जेनेटिक RNA आहे ते आपल्याला इथं स्टडी करायची आवश्यकता नाही आहे. ते जेनेटिक RNA आपल्याला माहित असावं. इथं आपल्याला स्टडी करायचा आहे नॉन जेनेटिक RNA. नॉन जेनेटिक RNA म्हणजे RNA मध्ये जे 3 टाईप आपण मगाशी सांगितले ते टाईप आपल्याला इथं स्टडी करायचे. And you know, there are 3 types of non-genetic RNA like messenger RNA, transfer RNA, and ribosomal RNA. Messenger RNA, transfer RNA, ribosomal RNA. अगोदर काही कॉमन डिफरन्सेस वजा किंवा कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स तिघांच्या विचारात घेऊ. मेसेंजर RNA, ट्रान्सफर RNA आणि रायबोसोमल RNA. मेसेज
प्रोटीन कोणतं बनवायचंय याचा मेसेज डीएनए कडनं साईट कडं घेऊन यायचं काम हे आरएनए करतं, म्हणून त्याला मॅसेंजर आरएनए म्हटलेलं आहे. So it carries information of protein synthesis from DNA to site of protein synthesis, that is ribosome. जिथं प्रोटीन बनवायचंय त्या प्रोटीनमध्ये अमिनो ऍसिडचा क्रम कसा असावा याची इन्फॉर्मेशन जेनेटिक कोडच्या फॉर्म मध्ये कोणाकडे आहे तर डीएनए कडे आहे. ती माहिती घेऊन यायचं काम हे आरएनए करतं, म्हणून त्याला मॅसेंजर आरएनए म्हटलेलं आहे. त्यानंतर ज्याप्रमाणे माहिती आलेली आहे त्याप्रमाणे त्या कोड प्रमाणे अमिनो ऍसिड आणायचे जोडायचे, आणायचे जोडायचे, आणायचे जोडायचे, म्हणजे अमिनो ऍसिड ट्रान्सफर करणं, कॅरी करणं हे काम दुसरं आरएनए करतं, म्हणून त्याला ट्रान्सफर आरएनए असं नाव दिलेलं आहे. आणि रायबोसोमल आरएनए तुम्हाला माहिती आहे, रायबोसोमचं कंपोजिशन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 65% रायबोसोमल आरएनए आहे आणि 35% प्रोटीन्स असतात. फक्त 35% प्रोटीन्स आहेत. मेजर कंपोनंट जो रायबोसोमचा आहे तो रायबोसोमल आरएनए असाच आहे. तर मॅसेंजर आरएनए, ट्रान्सफर आरएनए आणि रायबोसोमल आरएनए तिघांचं नाव देण्याचा उद्देश असा आहे. दिस इज अ पॉइंट नंबर 1. नंतर मॅसेंजर आरएनए जे बनतं, इट इज प्रोड्युस्ड इन ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस ऑन डीएनए टेम्पलेट. डीएनएच्या टेम्पलेट वरती ट्रान्सक्रिप्शन नावाची जी प्रोसेस होते त्या प्रोसेस मध्ये मॅसेंजर आरएनए तयार होतं. हे सुद्धा डीएनए टेम्पलेट वर तयार होतं आणि रायबोसोमल आरएनए तयार करण्याचं काम न्यूक्लिओलस हे करतंय. Which enzymes are necessary for formation of production of mRNA, tRNA and rRNA? असा क्वेश्चन विचारला तर आरएनए पॉलिमरेज डीएनए वर डिपेंडंट असणार आहेत ते, पण आरएनए पॉलिमरेज 2 हे एन्झाईम लागतं मॅसेंजर आरएनए बनवायला. आरएनए पॉलिमरेज 3 लागतं ट्रान्सफर आरएनए बनवायला आणि आरएनए पॉलिमरेज 1 लागतं रायबोसोमल आरएनए बनवायला. टोटल जे सेल मध्ये आरएनए आहे, जेवढं काही आरएनए सेल मध्ये असतं त्याच्यामध्ये या तिघांचं पर्सेंटेज कसं आहे, त्याच्यामध्ये या तिघांचं पर्सेंटेज आहे टोटल सेल्युलर आरएनएच्या 3 to 5% मॅसेंजर आरएनए आहे. टोटल सेल्युलर आरएनएच्या 10 to 20% ट्रान्सफर आरएनए आहे आणि टोटल सेलच्या 80% रायबोसोमल आरएनए आहे. मग तुम्हाला यावरून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सर्वात जास्त पर्सेंटेज कोणत्या आरएनएचं सेल मध्ये असतं तर रायबोसोमल आरएनए. सर्वात कमी पर्सेंटेज कुणाचं आहे तर ते आहे मॅसेंजर आरएनएचं. त्यानंतर याचं मॉलिक्युलर वेट पाहिलं तर 5 लाख
हे मॅसेंजर RNAचं मॉलिक्युलर वेट आहे आणि याचं मॉलिक्युलर वेट जर पाहिलं तर 23,000 to 30,000 हे ट्रान्सफर RNAचं मॉलिक्युलर वेट आहे आणि रायबोसोमल RNAचं 40,000 to 1 lakh. एवढं त्याचं मॉलिक्युलर वेट आहे. मॅसेंजर RNA हे लॉंगेस्ट RNA म्हटलं जातं. ट्रान्सफर RNA ला आणखी नाव आहे, ते स्मॉलेस्ट आहे. सोल्युबल RNA कोणतं, ऍडॅप्टर RNA कोणतं, कारण ते अमिनो ऍसिड आणि कोडिंग अँटीकोडॉन ह्याच्यामध्ये ते ऍडॅप्टरचं काम करतं आणि म्हणून त्याला ऍडॅप्टर RNA म्हटलेलं आहे, सोल्युबल RNA म्हटलेलं आहे, स्मॉलेस्ट RNA म्हटलेलं आहे. हे सहजासहजी दिसत नाही कारण 3.8 सेडिमेंटेशन कोएफिशियंट त्याचा असल्यामुळं हे दिसत नाही RNA स्मॉलेस्ट आहे. आणि हे कसं आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन असलेलं RNA आहे आणि हे सर्वात स्टेबल आहे. अनस्टेबल कोण आहे मग, हे अनस्टेबल आहे. mRNA अनस्टेबल आहे. युकॅरियोटिक सेल असतील तर 4 तासानंतर ते डिनॅचरेट होत असतं. युकॅरियोटिक सेल मध्ये डिनॅचरेशन होतं या RNAचं 4 तासामध्ये. अनस्टेबल आहे. आणि सर्वात स्टेबल RNA कोणतं असा क्वेश्चन जर आपल्याला विचारला तर लक्षात राहू द्या, रायबोसोमल RNA. किती स्टॅबिलिटी आहे, इट रिमेन्स स्टेबल फॉर 1 to 2 generations also. 2 पिढ्यांपर्यंत त्याची स्टॅबिलिटी राहते. त्यामुळं सर्वात स्टेबल RNA कोणतं असा MCQ विचारला गेला तर हे लक्षात असू द्या. आता ट्रान्सफर RNA मध्ये फोल्ड असतात का, फोल्ड आहेत. रायबोसोमल RNA मध्ये फोल्ड असतात का, फोल्ड आहेत. मग या मॅसेंजर RNA मध्ये फोल्ड असतात का, नाही, अनफोल्डेड आहे. सरळ फोल्ड नाही त्यामध्ये. आता मॅसेंजर RNAचं स्ट्रक्चर किंवा आता हे 3 डिफरन्स वजा आपण तिघांचं काही मुद्दे पाहिले. आता इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर आपण त्याचे स्टडी करू. जर मॅसेंजर RNAचं स्ट्रक्चर पाहिलं तर मॅसेंजर RNA स्ट्रेट आहे, लॉंगेस्ट आहे आणि सरळ असल्यामुळं नायट्रोजन बेसेस पेअर्ड असणार का, नाही. नायट्रोजन बेसेस आर अनपेअर्ड. फोल्ड नाही, त्यामुळं नायट्रोजन बेसेस अनपेअर्ड आहे. याच्यामध्ये न्यूक्लिओटाइड किती असतात, साधारण 900 ते 1500 न्यूक्लिओटाइड त्यामध्ये असतात. मिनिमम किती न्यूक्लिओटाइड त्यामध्ये असतात, मिनिमम 300 न्यूक्लिओटाइड असतात. मग एवढे न्यूक्लिओटाइड आहेत आणि मग प्रोटीन साठी जे कोड आहेत ते कोड लँग्वेज मध्ये DNA कडनं माहिती इथं आलेली असते. यावरती आता ह्याचं डायरेक्शन कोणतं आहे, 5' to 3' हे डायरेक्शन आहे. याचं या mRNAचं हे डायरेक्शन आहे, 5' to 3'. मग या 5' एंड जे आहे त्या एंडला AUG नावाचा
कोड असतो. ज्या कोडनं प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस सुरू होते तो कोड मिथिओनिन नावाच्या अमिनो ऍसिडचा आहे आणि प्रोकॅरिओटिक असतील तर त्यांच्यामध्ये फॉर्म्युलेटेड मिथिओनिन आहे. तर इथं प्रत्येकामध्ये पहिला कोड जो आहे तो फिक्स आहे AUG, परंतु काही कारणानं AUG नाही अवेलेबल झाला तर GUG ऍक्ट ऍज अ इनिशिएशन कोडॉन असं पण घडू शकतं, परंतु मिथिओनिनच असणार. म्हणजे सेलमध्ये जेवढे काही प्रोटीन बनणार आहे त्या प्रत्येक प्रोटीन मध्ये पहिलं अमिनो ऍसिड आपण निश्चित सांगू शकतो ते मिथिओनिन असणार. प्रत्येक प्रोटीनचं पहिलं अमिनो ऍसिड मिथिओनिन असणार. आणि मग दुसऱ्या साईडला आता इथं मध्ये बाकीचे जेनेटिक कोड आहेत अमिनो ऍसिडचे. आणि दुसऱ्या टोकाला जर पाहिलं तर इथं UAA, UAG, UGA या 3 पैकी एक कोड असतो. हे तिन्ही कोड कोणतंही अमिनो ऍसिड कोड करत नाहीत, डिटरमाइन करत नाहीत आणि म्हणून त्यांना स्टॉप कोडॉन, टर्मिनेशन कोडॉन किंवा नॉनसेन्स कोडॉन असं म्हटलेलं आहे. आता या साईडला या 5' एंडला इथं काही अनट्रान्सलेटेड रिजन पण असणार आहे आणि इथं एक कॅप आहे, पॉलीएडेनेटेड कॅप आहे. इकडं दुसऱ्या साईडला टेल आहे. म्हणजे कॅप आणि टेल हे दोन्ही आता पुढे आपल्याला पुढच्या आर्टिकल मध्ये एका येणारच आहे, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस डिटेल स्टडी करायची आहे. त्यावेळी ह्या mRNA चे बाकीचे डिटेल्स आपण स्टडी करणारच आहे. तर या mRNA मध्ये जे प्रोकॅरिओटिक mRNA असतं ते पॉलिसिस्ट्रॉनिक असतं आणि युकॅरिओटिक mRNA मात्र मोनोसिस्ट्रॉनिक असतं. प्रोकॅरिओटिक mRNA पॉलिसिस्ट्रॉनिक, युकॅरिओटिक जे आहे ते मोनोसिस्ट्रॉनिक आहे. आणि प्रोकॅरिओटिक mRNA मध्ये इथं कुठलेही अनट्रान्सलेटेड रिजन नसतात, नॉन कोडिंग सिक्वेन्स नसतात, फक्त कोडिंग सिक्वेन्स न बनलेलं आहे. पण युकॅरिओटिक मध्ये कोडिंग, नॉन कोडिंग, कोडिंग, नॉन कोडिंग, कोडिंग, नॉन कोडिंग सिक्वेन्स असतात. कोडिंग सिक्वेन्स म्हणजे एक्सॉन्स आणि नॉन कोडिंग सिक्वेन्स म्हणजे इंट्रॉन्स. इंट्रॉनचा काय उपयोग आहे का? नाही. असे कोडिंग, नॉन कोडिंग सिक्वेन्स युकॅरिओटिक mRNA मध्ये असतात. ते नंतर नॉन कोडिंग सिक्वेन्स रिमूव्ह केले जातात. पुन्हा क्वेश्चन विचारला जातो, याच्यावरती जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती जेनेटिक